तो पिंजरा पूर्णपणे रिकामा होता आणि त्या पिंजऱ्याच्या आजूबाजूला पक्ष्यांची पिसं पडलेली दिसत होती. तो आणखी थोडा पुढे आला. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक छोटंसं डॉग हाऊस दिसत होतं. त्या डॉग हाऊसच्या बाहेर असलेली साखळी मात्र जमिनीवर लोळत होती. तिथे कुठलंही कुत्रं बांधलेलं दिसत नव्हतं. त्याला आता एक एक संकेत मिळू लागला होता. तो बंगल्याच्या दरवाजाजवळ आला आणि त्याने दरवाजाची बेल वाजवली, पण बेल बंद होती. आता त्याने दरवाजाची कडी वाजवली आणि दुसऱ्या मिनिटाला आतून दार उघडल्याचा आवाज आला. समोर दरवाजा उघडून निलिमा उभी होती. ती खूपच घाबरलेली दिसत होती. त्याने घरात पाऊल टाकलं आणि घरात प्रचंड थंडावा असल्याचं त्याला जाणवत होतं. निलिमाने अंगावर स्वेटर घातला होता. जयने खिशातून मोबाईल काढला. मोबाईलमध्ये त्याला खोलीतलं तापमान 7 अंश सेल्सिअस इतकं कमी असल्याचं दिसत होतं. आता त्याने लगेचच एक पाऊल मागे टाकत दरवाजाच्या बाहेर जात परत एकदा मोबाईल बघितला आणि तो थक्क झाला, कारण मोबाईलमध्ये आता घराच्या चौकटीच्या बाहेरचं तापमान हे 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त दिसत होतं. त्याने परत एकदा पाऊल आतमध्ये टाकलं आणि अचानक तापमानात झालेली ती घट त्याच्या डोळ्यासमोर दिसत होती. 2 ते 3 वेळा त्याने तसंच केलं. जसा तो दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकायचा तसं तापमान वाढलेलं दिसायचं, 18, 20, 21 असं. पण जसा तो घराच्या आतमध्ये प्रवेश करायचा तसं तापमान 7 अंश सेल्सिअसपेक्षा कमी दिसायचं. त्याची बारीक नजर आता उजव्या बाजूला एका टेबलवर ठेवलेला फिश टँकवर गेली. फिश टँक पूर्णपणे रिकामा होता. त्यात एकही मासा नव्हता. त्यातलं पाणी गढूळ झालं होतं. तशीच त्याची नजर आता खिडकीच्या बाहेर असलेल्या वेलीवर गेली. ती वेल पण पूर्णपणे वाळून गेलेली होती. अशातच त्याची नजर आता त्याच्या हातातल्या स्मार्ट वॉचकडे गेली. त्याची हार्टबीट वाढलेली त्यात दिसत होती आणि तसेच त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी झालेली होती. त्याला जरी ते जाणवत नव्हतं, पण हातातलं स्मार्ट वॉच तर तसंच काहीतरी दाखवत होतं. कुठे आहे ती? जयने विचारलं. आत्ताच बेशुद्ध झाली, निलिमा म्हणाली. नक्की झालं काय? तुम्ही फोनवरती खूपच घाबरलेला दिसत होतात, जयने विचारलं. तिने काही खाल्लं नव्हतं कालपासून. मी तिला सूप द्यायला म्हणून तिच्या खोलीत गेले होते. खोलीतले सगळे दिवे बंद केलेले होते. ती अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेली अंग चोरून ती रडत बसलेली दिसली मला. मी तिच्या जवळ गेले तर मला म्हटली की आई ते या खोलीत येत आहेत, एक एक करत. पूर्ण घर त्यांनीच भरलंय. ते मला आता घेऊन जाणार आहेत. तुला काही व्हायला नको. तू हे घर सोडून निघून जा. बाबांनाही घेऊन जा, असं रिया म्हणत होती. मी तिला कसं तरी शांत करायला म्हणून तिच्या जवळ गेले तर तिने माझा हात झटकला आणि अचानक माझ्या मागे असलेल्या भिंतीकडे बोट दाखवत ती जोरात ओरडू लागली. ती रडत होती. जोरात किंचाळत ती उठून उभी राहिली आणि खोलीत सैरावैरात धावू लागली. आणि अचानक आरशासमोर ती आली आणि एकदम स्तब्ध झाली. आरशात तिला काय दिसलं कोणास ठाऊक. ती एकदम शांत झाली आणि मग लगेचच जागच्या जागी जमिनीवर कोसळली. आता ती बेशुद्ध अवस्थेत आहे तिच्या खोलीत. निलिमाने घडलेला प्रसंग सांगितला. जय तिचं सगळं बोलणं लक्ष देऊन ऐकत होता आणि त्याची नजर पूर्ण खोलीत सैरावैरा फिरत होती. इथे नक्कीच काहीतरी आहे याची तर त्याला बंगल्याच्या गेटच्या आत आल्यापासूनच जाणीव झालेली आणि आताही त्याला ती जाणीव तीव्रपणे जाणवत होती. तुमचे मिस्टर आहेत का घरात? त्याने विचारलं. हो, ते वरच्या खोलीत आहेत. त्यांची देखील तब्येत खराब झाली आहे. मला खरंच कळत नाही, मी आता तिच्याकडे बघू का त्यांच्याकडे बघू? त्यांना काय झालं? जयने विचारलं. त्यांना बीपीचा त्रास होता, पण कंट्रोलमध्ये होतं. पण काही दिवसापूर्वी बीपी एकदम शूट झालं. 4-5 दिवसापूर्वीची घटना असेल. हळूहळू त्यांचं जेवण खाण कमी झालं, अशक्तपणा येऊ लागला आणि आता सध्या 4-5 दिवस झाले
ते स्वतःच्या खोलीतच आहेत. त्यांना सलाईन वगैरे लावलंय. मला काहीच कळत नाही. मी आता कसं काय बाहेर पडू यातून, म्हणून मी तुमच्याकडे आले होते. प्लीज तुम्हीच काहीतरी करू शकता. मला विश्वास आहे. निलिमाचा चेहरा रडकुंडीला आला होता. काळजी करू नका. थांबा, मी आलोय. आता आपण काम करू. आता आपण करू काहीतरी. जय म्हणाला, मला आधी तिच्या खोलीत घेऊन चला. जय म्हणाला, चला, तिची खोली वर आहे. निलिमा म्हणाली. आता निलिमा जिन्याने वर चालू लागली. जय तिच्या मागे चालू लागला. पण हे करत असताना त्याची नजर मात्र सगळीकडे अगदी सावधरित्या फिरत होती. जिन्याने आता ते त्या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आले. पहिल्या मजल्यावर डाव्या बाजूला दुसरी खोली रियाची होती. खोलीच्या दरवाजाजवळ येत निलिमाने आतल्या परिस्थितीचा अंदाज घेतला. आतमधून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. सगळं काही शांतच होतं. तिने खोलीची कडी उघडली आणि दार उघडत आतमध्ये नजर टाकली. रिया तिच्या पलंगावर शांतपणे झोपलेली होती. आता निलिमाने दरवाजा पूर्ण उघडला. जयला रिया पहिल्यांदा दिसत होती. सडपातळ झालेलं तिचं शरीर, पलंगावर असलेल्या त्या रजईजवळ इतकी सडपातळ अशी रिया दिसतही नव्हती. तिला जणू काही अगदी कमी काळातच वृद्धत्व आल्यासारखं वाटत होतं. पूर्ण घरातच एक नकारात्मक शक्ती, नकारात्मक ऊर्जा, उदासीनता जाणवत होती. एक हलका हलका कुबट असा वास बंगल्यात शिरल्यापासूनच जाणवत होता. पण त्या खोलीत त्या नकारात्मकता आणि उदासीनतेचा प्रभाव जरा जास्तच वाटत होता. आणि तो दुर्गंधही. तुम्ही इथंच थांबा, मी जाऊन बघतो, जय म्हणाला. आणि त्याने खोलीत आत पाहिलं आणि त्याने खोलीत आता पहिलं पाऊल टाकलं. त्याने खोलीत सगळीकडे नजर टाकली. आर यू शुअर? निलिमाने त्याला विचारलं. यस, डोंट वरी, मी आहे. तुम्ही खाली थांबला तरी चालेल, जय तिला म्हणाला. ती निघून गेली आणि जयने आता दार बंद केलं. वळून त्याने परत एकदा पलंगाकडे बघितलं. ती शांतपणे झोपलेली होती. आता तो तिथून दरवाजाच्या बाजूलाच असलेल्या टेबलजवळ आला. टेबलवर एक टेबल लॅम्प होता. त्याखाली एक डायरी ठेवलेली दिसत होती. आता त्या बाजूलाच असलेल्या खिडकीसमोरचा पडदा बाजूला हटवला आणि आता तो रियाच्या पलंगाच्या दिशेला जायला म्हणून मागे वळला आणि त्याच्या छातीत धस झालं. क्षणभरासाठी त्याचं काळीज तोंडाशी आलेलं, कारण की त्याच्या अगदी मागेच येऊन उभी होती. पण ही माझ्या मागे आली कधी? हा विचार त्याच्या मनाला शिवून गेला. डोळे अगदी निर्जीव उघडे. चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. त्याच्याकडे एकटक नुसती बघत उभी होती. त्याने पलंगाकडे नजर टाकली. अंगावर असलेली रजई तिने घडी करून व्यवस्थित ठेवलेली दिसत होती. तिचे भयंकर असं दिसणारं रूप तो नुसताच पाहत होता. त्या दोघांमध्ये 1 फूट अंतर असेल फार फार तर. तू कोण आहेस? इथे थांबू नकोस, मरशील तू पण. चेहऱ्यावर कोणतेच हावभाव नव्हते. डोळ्यातलं सगळं तेज निघून गेलं होतं. चेहरा काळवंडून गेला होता. जीभ काळी पडलेली दिसत होती. तोंडातले पुढचे काही दात पडलेले, गाल आत गेले होते. सडपातळ असं ते शरीर एखाद्या जर्जर आजारी माणसासारखं झालेलं. मी तुझी मदत करायला आलोय, जय म्हणाला. तिने पटकन त्याचा हात हातात घेतला. त्याचा हात तिने घट्ट दोन्ही हातांनी आवळला. माझी मदत तू करणार? आधी स्वतःची मदत तर कर. ती ओरडते, कुठेतरी अडकलीये, तुला सापडत नाहीये ती. आणि तू माझी मदत करणार? तिच्या तोंडून ही वाक्य बाहेर पडली आणि जयच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला काय करावं तेच कळत नव्हतं. हिला कसं माहिती की अनिशा बेपत्ता आहे आणि मी अनिशाला शोधण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलोय आतापर्यंत? काय म्हणालीस? जयने परत एकदा तिला विचारलं. तेच जे तू ऐकलंस. अडकली आहे ती आणि तू अजूनही तिला शोधू शकलेला नाहीस. काल पहिल्यांदा रात्री तिचा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचला, पण अजूनही तू काहीही करू शकलेला नाहीस. आणि तू माझी मदत करणार? निघून जा इथून,
नाहीतर स्वतःही मरशील. आणि हो, माझ्या आईवडिलांना घेऊन जा, ते सगळीकडे आहेत. आता ह्या खोलीत सुद्धा ते एक एक करत शिरत आहेत. तिच्या चेहऱ्यावर आता अचानक भीतीचा एक भाव उमटला आणि तिने त्याचा हात सोडला. कोण कोण आहे ते? जयने विचारलं. मला नाही माहीत कोण आहेत, पण नुसते माझ्याकडे बघत राहतात आणि मग एकदम ओरडतात. खूप मोठी चूक केलीस, या चुकीला कोणतीच माफी नाही, रिया म्हणाली. हे म्हणताना सुद्धा ती आजूबाजूला बघत होती. नक्की कसली चूक केलीस तू? नक्की काय झालं तिथे असं की तेव्हापासून तुझी ही अवस्था झाली? जयने विचारलं. मी नाही सांगू शकत, मी नाही सांगू शकत. तिला आता घाम फुटला. ती एक एक पाऊल मागे जाऊ लागली. का नाही सांगू शकत? सांग मला, त्याशिवाय मी तुझी मदत कशी करणार? तो तिच्या जवळ आला आणि त्याने तिचा हात हातात घेतला. प्लीज मला सांग, काय झालंय नक्की? आणि तुला माझ्या बायकोच्या बेपत्ता होण्याबद्दल कसं काय माहिती झालं? मी तर कुणालाच काही सांगितलं नाही. तिचा आवाज मला ऐकू येतोय, हे तुला कसं कळलं? जय आता तिच्या जवळ आला होता. त्या लोकांना सगळं माहिती आहे, त्यांच्यापासून काहीच लपलं जात नाही. रियाने दचकून आता जयच्या मागे बघितलं. तिने डोळे मोठे केले आणि डाव्या हाताने ती तिथे बोट दाखवू लागली. जयने दचकून मागे पाहिलं, पण त्या भिंतीजवळ तर कोणीच नव्हतं. मला सांग, माझ्यावर विश्वास ठेव, मी तुला यातून बाहेर काढू शकतो. जयने तिच्याकडे वळत परत एकदा तिला आधार दिला. बरं, मी प्रयत्न करते. तिने इकडे तिकडे बघत म्हटलं. 1 महिन्याभरापूर्वीची गोष्ट असेल. मला एक काम मिळालं होतं. एका बंगल्याचं इंटिरियर करायचं होतं. क्लायंट माझ्या ओळखीचे होते. पुण्यात त्यांच्या बंगल्याचं इंटिरियरचं काम मीच केलं होतं आणि माझ्या कामावर खुश होऊन त्यांनी मला त्यांच्या पाचगणीच्या एका बंगल्याच्या इंटेरियरचं काम दिलं होतं. ती म्हणाली. बंगला खूप जुना होता का? म्हणजे एखादा वाडा किंवा तत्सम? जयने विचारलं. नाही, फार जुना नव्हता. फार फार तर एक 12-15 वर्षापूर्वी बांधला असेल. बांधकाम चांगलं मजबूत होतं, पण आतलं इंटेरियर त्यांना बदलायचं होतं. मग मी तिथे गेले. माझी राहायची सोय त्यांनी दुसऱ्या एका बंगल्यात केली होती. जिथे माझी राहायची सोय केली होती तो बंगला आणि मला जिथे काम करायचं होतं तो बंगला, यात फार अंतर नव्हतं. अर्धा 1 किलोमीटरवरच ते दोन्ही बंगले होते. पहिल्या दिवशी मी तिथे गेले. माझ्या ओळखीतले काही लोक वाईमध्ये राहतात. त्यांनीच मला 3-4 मजूर उपलब्ध करून दिले होते. ते 5ही जण वाईवरूनच यायचे. दिवसभर आम्ही त्या बंगल्यामध्ये काम करायचो आणि संध्याकाळच्या गाडीने ते सगळे निघून जायचे. वेळेच्या आधीच काही दिवस हे काम पूर्ण होणार हे निश्चित झालेलं. सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं. रोजचा दिनक्रम ठरलेला. आता 10वा दिवस सुरू होता. बंगल्याचे इंटिरियर छान झालं होतं. आता शेवटच्या 2 दिवसात काम होऊन जाईल असं वाटत होतं. त्या दिवशी मी सकाळीच बंगल्यावर पोहोचले. काय काय काम व्हायचं बाकी आहे त्यांची लिस्ट बनवत होते आणि अशातच माझ्या लक्षात आलं की बंगल्याच्या स्टोर रूमचं सगळंच काम बाकी होतं. ते आम्ही सगळ्यात शेवट करणार असं ठरलं होतं. मी स्टोर रूममध्ये आले. स्टोर रूममध्ये खूप सारे सामान पडलेलं होतं. तिथं पहिलं पाऊल टाकल्यापासूनच का कोणास ठाऊक, पण त्या स्टोर रूममध्ये काहीतरी विचित्रच वाटू लागलं होतं मला. मजूर अजून पोहोचायचे होते. मी तिथला लाईट लावला. अचानक ती एकच वाक्य वारंवार बोलू लागली. तिची पापणी लवत नव्हती. शून्यात नजर लावून ती ते एकच वाक्य सारखं बडबडत होती. जयला कळून चुकलं, काहीतरी गडबड आहे. रिया, काय झालं? जयने तिच्या दोन्ही खांद्यांना धरून तिला गदागदा हलवलं. ती एकदम दचकून भानावर आली. काय झालं? तिने त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघत विचारलं. अगं, तू सांगता सांगता एकाच वाक्यावर अडकलीस. जय म्हणाला. हो, खरंच मला नाही आठवत. मी तर सगळं सांगितलं की आताच. मी तिथला लाईट लावला आणि मग रिया सांगायचा प्रयत्न करू लागली तशी परत एकदा तिची जीभ
विचित्र पद्धतीने अडखळू लागली. तिला काही नीट बोलता येत नव्हतं. ती काही सांगायचा प्रयत्न करत होती, काहीच कळत नव्हतं. तिचे डोळे आता एकदम मोठे झाले आणि ती भिंतीकडे बघून विचित्र असे काहीतरी शब्द बोलत जोरात किंचाळली आणि शरीराला झटके देऊ लागली. डोळ्याची दोन्ही बुबुळ आता नाकाच्या दिशेला एकमेकांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागल्यासारखी जुळली. तिने डोळे फिरवले आणि शरीराला झटके देत ती जमिनीवर खाली कोसळली. जयने कसंबसं तिला धरत उचलून बेडवरती ठेवलं आणि तिच्या तोंडातून पांढरा फेस येऊ लागला. त्या क्षणाला जयलाही गुदमरल्यासारखं जाणवू लागलं. खोलीतला तो वास जरा जास्तच तीव्रपणे जाणवू लागला. पण त्याच क्षणी गंज लागलेली त्यांची शक्ती एकदम त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अचानक जणू जागी झालेली. पुढच्याच क्षणी त्याने स्वतःच्या दोन्ही भुवयांवरती स्वतःची पूर्ण चेतना केंद्रित करत स्वतःचा अंगठा तिच्या 2 भुवयांच्या मध्ये टेकवला आणि हळूहळू तिच्या शरीराच्या हालचाली मंद होत गेल्या. तिने डोळे बंद केले आणि काही सेकंदातच ती एकदम शांतपणे त्या पलंगावर निजलेली होती आणि तितक्यात मागच्या टेबलवर ठेवलेला एक फ्लावर पॉट धाडकन जमिनीवर कोसळून फुटला. दचकून जयने मागे पाहिलं. का कुणास ठाऊक, पण त्याच्या मनातली ती भीती मात्र आता 50% कमी झाली होती. तो त्या खोलीतून बाहेर आला. दार त्याने बाहेरून बंद करून घेतलं. निलिमा जिन्याच्या पायरीवर बसलेली. आतमध्ये नक्की काय घडलं होतं तिला काहीही समजलं नव्हतं. जयला बाहेर येताना बघून ती उठून उभी राहिली. काय झालं? ती ठीक आहे ना? तिच्या ओरडण्याचा आवाज आला आणि काहीतरी पडून फुटल्याचा आवाज आला. नाही, ती ठीक नाहीये. तुम्ही म्हणाला ते अगदी खरं होतं. प्रचंड शक्तिशाली अशा पिशाच्य बाधेने ती ग्रस्त आहे. आता ती बेशुद्ध आहे. मी तिच्याशी बोललो. ती मला नक्की तिथे काय घडलं ते सांगणारच होती, पण एका ठराविक प्रसंगानंतर ती पुढे काहीच सांगू शकत नाहीये. चला आपण खाली जाऊनच बोलू, जय म्हणाला. निलिमा आणि जय आता खाली हॉलमध्ये आले. हॉलमध्ये एक व्यक्ती अंगावर शाल आणि कानटोपी घालून ऑलरेडी एका खुर्चीवरून बसलेला दिसत होता. हे माझे मिस्टर प्रभाकर. मी म्हटलं होतं ना, यांचीही तब्येत हळूहळू खराब होत चालली आहे. घराला जणू काही एक अवकळा लागली, मृत्यूची अवकळा, निलिमा म्हणाली. हो, बंगल्याच्या गेटमध्ये पाऊल टाकल्यावरच मला ते जाणवलं. बंगल्याच्या गार्डनमधलं गवत पूर्णपणे वाळून गेले. झाड कोमेजलेली आहेत. काही दिवसांपूर्वीच तुमच्याकडे खूप सारे पक्षी होते, हो ना? हो, ते एक एक करत मरत गेले. जवळपास 6 बर्ड्स होते. कसे मेले काहीच कळायला मार्ग नाही. इतकंच काय, पण आमचा पेट डॉग ब्रुनो, त्याचा तर मृत्यू पण एक रहस्यच बनून राहिला. मला तर तो धक्का अजूनही सहन झालेला नाही. निलिमाचे डोळे आता भरून आले होते. त्याच्या बाबतीत काय झालं? जयने विचारलं. दररोज सकाळी मी त्याला फिरायला घेऊन जायचे. 4 दिवसांपूर्वी सकाळी 7 वाजता मी उठले आणि नेहमीप्रमाणे घरातून बाहेर येऊन बाजूला बघितलं तर तो निपचित पडला होता. अंगावर कसल्याच जखमा नव्हत्या. काहीच इजा झालेली दिसत नव्हती. त्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर तो मेलेला होता. घरातला फिश टँकमध्ये असलेले मासे देखील आपोआप मरू लागले. काय लागले या घराच्या मागे काही कळायला मार्ग नाही, प्रभाकर म्हणाला. घरात प्रचंड नकारात्मकता आहे आणि ती हळूहळू वाढत चालली. माझं ऐकाल तर पुढचे काही दिवस तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहायला जावा. रियाला देखील सोबत घेऊन जावा. मी या प्रकरणाच्या आता खोलात जायचा प्रयत्न करेन. एक गोष्ट नक्की, जे काही घडले ते त्या बंगल्याच्या स्टोअररूममध्येच घडले, जय म्हणाला. मला त्या क्लायंटचा नंबर हवा आहे. त्या बंगल्यात मला जायचं आहे, जय म्हणाला. हो, त्यांचा नंबर मी देते. खरं तर मी त्यांच्याशी बोलले पण होते की तिथे नक्की काय होतं आधी. त्यांना देखील रियाची अवस्था झाल्याचं ऐकून खूप वाईट वाटलं, पण त्यांचं म्हणणं तेच आहे की तिथे तसं काहीही नव्हतं. कित्येक वर्ष तो बंगला तिथं आहे आणि मुख्य म्हणजे
ती जागा ज्यावर बंगला बांधलेला आहे ती त्यांची वडिलोपार्जित जागा आहे, त्यामुळे तसं त्या जागेमध्ये काही दोष असायचा काही प्रश्न नाही असं ते म्हणालेत. पण हरकत नाही, मी त्यांच्याशी बोलून घेते आणि रात्रीपर्यंत मी तुम्हाला त्या बंगल्याचे ॲड्रेसही पाठवीन. निलिमा म्हणाली. तो तिथून निघाला आणि अर्ध्या तासात घरी पोहोचला. डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं. तिची अवस्था तर त्यांच्यासाठी चिंतेचा विषय होतीच, पण एक गोष्ट त्याला झेपत नव्हती. अनिशाबद्दल तिला कसं काय कळत होतं? ती म्हणाली की ती लोक तिला हे सगळं सांगत आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे, पण ते नक्की कोण आहेत? कोण दिसते नक्की तिला? जय खूप वेळ तो विचार करत बसला, पण ती उत्तर त्याला इतक्या सहजासहजी मिळणार नव्हती. रियाला अनिशाबद्दल ज्यांनी कोणी सांगितलं असेल ते नक्कीच जाणत असतील की अनिशा नक्की कुठे आहे. हा योगायोग तर नाही की रियाची केस माझ्याकडे यावी आणि अनिशाबद्दल मला तिच्याकडूनच एक धागा मिळावा. असं तर नाही की मला अनिशापर्यंत पोहोचण्यासाठी रियाच्या अवस्थेमागचं रहस्य जाणून घेणं गरजेचं आहे, तिथूनच मला कोणता तरी मार्ग मिळेल असं आहे का? संध्याकाळ झाली होती. जयचा फोन वाजला. स्क्रीनवर राघवचा नंबर दिसत होता. राघव म्हणजे स्वामी चिन्मयानंद यांचा सगळ्यात जवळचा शिष्य. जयने त्याला दुपारी फोन केला होता, पण त्यावेळी त्याचा फोन त्याने उचलला नव्हता. पण आता त्याने कॉल बॅक केलं होतं. जयने फोन उचलला. हॅलो राघव बोल. सॉरी, तू फोन केलास तेव्हा एक यज्ञ सुरू होता. आताच यज्ञाचे विधी संपले. तू फोन केला होतास म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम असणार. बोल. अनिशाबद्दल काही समजलं का? नाही अजून तरी. अरे स्वामीजी नक्की कुठे गेले आहेत? त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम होतं माझं. कुणालाच माहिती नाही ते कुठे गेलेत, पण त्यांना जाऊन आता खूप दिवस झालेत. तसंही त्यांचीही न सांगता जाण्याची पहिली वेळ नाही. याआधी पण ते अनेकदा असे गेलेत आणि 3 महिन्यानंतर ते परत आले होते. पण ते जेव्हा जेव्हा परत आले तेव्हा ते बदललेल्या अवस्थेत आले होते. यावेळीही तसंच काहीतरी असणार. मला तुझी मदत हवी आहे सध्या. म्हणजे आजच माझ्याकडे एक केस आली आहे. अनिशाच्या नात्यातल्या तिच्या बहिणीची एक मुलगी आहे. तिची केस माझ्याकडे आली आहे. तिच्यावर प्रचंड भयानक अशा प्रकारची पिशाच्य बाधा झालेली आहे. मला असं वाटतंय त्या मुलीचा आणि तिच्या आईवडिलांचा जीव धोक्यात आहे. त्यांचं पूर्ण घरच त्या पिशाच्य बाधेने ग्रस्त झाल्यासारखं वाटलं. मी तिथे जाऊन आलो. मला एक विनंती करायची होती. त्यांना काही दिवस आश्रमात ठेवता येईल का? आणि तुझ्या परीने त्यांची काही मदत करता येईल तुला? जयने विचारलं. त्यांना आश्रमात ठेवू शकतो आपण, काही प्रॉब्लेम होणार नाही. राघव म्हणाला. तुला त्यांची व्यवस्था करावी लागेल. एखादी गाडी वगैरे पाठवता आली तर बघ, कारण तुला तर माहितीच आहे पिशाच्यग्रस्त असलेल्या वास्तूतून त्या लोकांचं बाहेर निघणं इतकं सोपं नसेल. जय म्हणाला. काळजी नको करूस. मला त्यांचा ॲड्रेस पाठव आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही पाठव. मी त्यांच्याशी बोलून घेतो आणि शक्यतो 24 तासात त्यांना मी आश्रमात आणायचा प्रयत्न करतो. राघव म्हणाला. दोघांचंही बोलणं संपलं होतं. दोघांनीही फोन ठेवला. जय आता काही वेळ ड्रिंक्स घेत विचार करत करत तसाच झोपी गेला. हळूहळू त्याची झोप अतिशय गाढ होत होती. पण झोपेत त्याला रियाचे फोटो जे त्याने पाहिले होते तेच नजरेसमोर दिसत होते. पहिला फोटो होता ज्यात ती अगदी व्यवस्थित होती. म्हणजे या सगळ्या घटना घडायच्या आधीचा 1 महिन्यापूर्वीचा तो फोटो होता. तो फोटो सारखा त्याच्या नजरेसमोर तसाच फिरत होता. आणि मग काही वेळानंतर तिची आत्ताची अवस्था त्याच्या डोळ्यासमोर होती. झोपेत त्याला ती 2च दृश्य वारंवार दिसत राहिली. मोबाईलची रिंग वाजली आणि तो जागा झाला. त्याने बाजूला ठेवलेला फोन उचलला. फोनवर निलिमाचा नंबर दिसत होता. त्याने फोन उचलला. हॅलो जय, मी तुम्हाला त्यांचा मोबाईल नंबर पाठवलाय आणि त्या बंगल्याचा पत्ता देखील पाठवला आहे. माझं त्यांच्याशी बोलणं झालंय. तुम्ही तिथे जाऊ शकता. बंगल्याचा केअरटेकर तिथे तुमची मदत करेल. बंगला तुम्हाला व्यवस्थित दाखवेल.
आणि सध्या तिथे कोणीही नाहीये, त्यामुळे कसलीच अडचण येणार नाही. निलिमा म्हणाली. ठीक आहे. निलिमा, स्वामी चिन्मयानंद यांच्या आश्रमातून तुम्हाला कोणाचा फोन आला होता का? जयने विचारलं. हो, ते पण सांगायचं राहून गेलं. राघवचा फोन आला होता. तो म्हणत होता की आम्हाला काही दिवस आश्रमात राहावं लागेल आणि त्यांचे काही शिष्य आज रात्रीच इथे येतील असं म्हणाले ते. खरंच या घरात आता राहायची इच्छा होत नाहीये. निलिमा म्हणाली. काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तुम्ही आश्रमात अगदी सुरक्षित राहाल, जय म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. निलिमाने पाठवलेला मेसेज त्याने चेक केला. त्यात त्या बंगल्याबद्दल माहिती दिलेली होती. बंगल्याचा ॲड्रेस आणि बंगल्याच्या मालकाचा नंबर दिलेला होता. जयने घड्याळात बघितलं. रात्रीचे 8 वाजले होते. त्याला आता उद्या लवकर तिथे पोहोचणं गरजेचं होतं. जेवण करून तो झोपला. पहाटे 5 वाजताच आवश्यक सगळ्या गोष्टी घेऊन तो तिथून पाचगणीच्या दिशेला रवाना झाला होता.